यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. काल परवा आकाश राठोड यांच्या इंस्टाग्रामच्या आयडीवरून संत तुकारामांची बदनामी करण्याचा प्रकार, दुर्दैवी प्रकार घडलेला आहे. तर बदनामी करणारा हा जो जिहादी वृत्तीचा जो माणूस होता तो म्हणजे आपल्याच अकलूजमधील काजी गल्लीतील अझहर शेख यानं ती बदनामी केलेली आहे. संत तुकाराम हे संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे. ते आपल्या संत शिरोमणी आहेत आणि असं असतानाही जाणीवपूर्वक संत तुकारामांची बदनामी आणि संत तुकारामांबद्दल अपशब्द त्या फिरोज शेख अझहर शेख यानं त्याच्या आयडीवरून केलेले आहेत. त्या संदर्भात आम्ही सगळेजण अकलूज पोलीस स्टेशनला आत्ता निवेदन दिलेलं आहे आणि याच्यातून अशी मागणी केलेली आहे की ही जी जिहादी मानसिकता आहे ह्या जिहादी मानसिकतेच्या पाठीमागचा शोध घेतला पाहिजे. ज्यांनी त्याला हे सगळं तुकारामांची बदनामी करण्याबद्दल ज्यांनी उकसवलेलं आहे त्याचा शोध घेऊन याचा बंदोबस्त करण्याची मागणी ह्या निवेदनातनं केलेली आहे. खरं तर यापूर्वी असाच एक प्रकार प्रभू रामचंद्रांची बदनामी आणि अपशब्द अकलूजमधला फिरोज मुलानी नावाचा व्यक्ती त्यानंही अशीच केलेली होती. तर या निमित्तानं त्याचाही शोध खरं घेणं गरजेचं आहे आणि हिंदू देवदेवतांबद्दल जी बदनामी करणं आणि अपशब्द बोलणं उच्चारणं जाहीररित्या हा जो प्रकार चाललेला आहे याचा शोध घेऊन हा थांबवणं हे ह्या निमित्तानं आम्ही पोलीस स्टेशनला निवेदन देऊन विनंती केलेली आहे. त्या आरोपींवरती कठोरात कठोर कारवाई करावी ही विनंती त्यांना केलेली आहे. जो अकलूजमध्ये प्रकार घडला आहे तो अतिशय निंदनीय आहे. पण प्रत्येक वेळेस हिंदू समाज काय पोलीस स्टेशनला रडत येणार नाही, कारण ह्या लोकांना ह्यांच्या धर्माचं फक्त प्रेम आहे ना. आमचा हिंदू समाज काय रडत बसणार नाही. इथून पुढच्या काळामध्ये आम्ही संविधान कायदा हे पाळणारच आहे. पण ह्या लोकांना कायद्यांनी काही उत्तर मिळत नाही, हे जाग्यावर येत नाही. तर यांना आम्ही छत्रपतीच्या विचारानं उत्तर दिलं जाईल येणाऱ्या काळामध्ये. आणि जर कुठल्या राजकारण्यांना वाटत असेल की मतासाठी दाढी पुरवतोय आम्ही ह्यांची, तर त्यांनी सुद्धा आता त्यांच्याच बाजूनं थांबायचं. आम्ही आता हिंदुत्वाच्या बाजूनं आहे. आणि कोणाला वाटत असेल त्यांचं तात्पुरतं नाटक आहे, येणाऱ्या काळात हिंदू समाज डावून देईल कोणाचं नाटक किती चालतं आणि काय होतं. तर ह्या जिहाद्यांची ज्यांचे जे दाढी कुरवाळते ते ना त्यांनी हिंदू समाजाची सुद्धा मतं घेऊन निवडून आले. ते प्रत्येक वेळेस काही तर खोड्या करायच्या आणि ह्यांच्या दारात जाऊन बसायचं आणि परत म्हणायचं ह्यांनी आम्हाला काय सांगितलं नाही. अरे तुम्ही काय हिंदुत्वाचं फक्त समाजाचा मालक नाही. त्या दाढीवाल्या कुत्र्यांना आधी आवरायचं आणि मग हिंदू समाजाला बोलायचं असं करू नका तसं करू नका. आणि हिंदू समाजाचं काय आम्ही ठेकेदार नाही. इथं जरी आम्ही 5, 25, 50 जण असलो ना तर हिंदू समाजातला तरुण अग्रेसर आहे, आक्रमक आहे समाजातला. येणारा तरुण येणाऱ्या काळात ह्यांना उत्तर देणारच आहे. मग तो आत बसायला सुद्धा तयार असणार आहे. आम्ही अशा गोष्टीचा फक्त निषेधच करत नाही तर यांना उत्तर सुद्धा देणार आहे. आम्ही जे काय सांगाल की आता हे काल प्रकरण झालेलं आहे. अनोन आकाश झिरो म्हणजेच आकाश राठोड या नावाचं एक आय डी इंस्टाग्रामवरती आहे, ज्या आय डीवरनं जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाचा दाखला देण्यात आला होता एका वयोवृद्ध व्यक्तीकडून. आणि त्याच ह्याच्यावरती व्हिडिओवरती आपल्या अकलूजमधील एका अझहर शेख नावाच्या व्यक्तीनं कमेंट केलेलं आहे. म्हणजे कशामुळं असं चालू आहे? म्हणजे हिंदू धर्म टार्गेट केला जातोय का प्रत्येक वेळेस? हिंदू धर्म टार्गेट केले हजारो वर्षापासूनच करतात ना. फक्त तुमचा आमचा जन्म आता झाला आहे. शिवाजी महाराजांचा संघर्ष कोणाबरोबर झाला ना. छत्रपतीची हत्या कुणी केली? संभाजी महाराजाची केली ना, धर्म बदल म्हणून. त्यामुळं हे नवीन काय नाही, हे जुनंच आहे. फक्त आपल्या हिंदू समाजाने स्वतःच्या डोळ्यावरची सेक्युलरपणाची पट्टी काढून स्वतः थोडंसं वास्तव बघण्याचा प्रयत्न केला पाहिजे. फक्त मतासाठी आणि भाईचारा ही गोष्ट आपण पाळून उपयोग नाही. ती लोक टार्गेट करून चालते. ती आपण जागृत होणं गरजेचं आहे. हे काही नवीन नाही. त्यांचं क्लिअर आहे. दिवसातून 5 वेळा नमाजीचा अर्थ घ्या. काय आहे ते नमाजीचा अर्थ? आमच्या अल्लाशिवाय इथं कोणीही नाही. आणि आपल्या संत ज्ञानेश्वर माऊलींचं जे पसायदान आहे त्या पसायदानाचा अर्थ काय आहे की सर्वे सुखंती भवंतु, म्हणजे सर्व हिंदू समाज, सर्व पृथ्वीवरचा समाज हा सुखाने राहिला पाहिजे. त्यांना आपलं कधीही खपलेलं नाही हे आपल्या हिंदू समाजाने समजलं पाहिजे. आणि जर आपण खरंच छत्रपतीचे वारसदार स्वतःला समजत असोल
तर छत्रपतीचं थोडं तर विचार घेऊन वागलं पाहिजे. आणि जर कोणाला लाज वाटत असेल तर त्यांनी त्या औरंग्याचं फोटो देवाऱ्यात ठेवलं पाहिजे. आणि जो आजचा सेक्युलर आहे तो उद्याचा मुस्लिम होणार आहे हे यांनी समजून घ्यावं. आपण आता निवेदन दिलेलं आहे, पण नक्की निवेदनातून काय मागणी केलेली आहे, नक्की काय तुमच्या मागण्या आहेत त्या? आज देशभरामध्ये जो सगळा पॅटर्न चाललेला आहे, काही ठिकाणी अल्पवयीन पोरांना पुढं करायचं, लहान पोरांना पुढं करायचा आणि आपली जिहादी वृत्ती सगळ्या देशभरात पसरवायची. देशभरात मग नाशिकच्या TCSचं प्रकरण असेल, अमरावतीचं प्रकरण असेल, हिंदू मुलींना टार्गेट करणं असेल. आता ह्याच मुलाच्या आयडीवरनं बघा अनेक हिंदू मुलींना तो फॉलो करत असल्याचं आपल्याला लक्षात येतं आहे. तर पद्धतशीरपणानं हिंदू समाजातल्या मुलींना असेल, हिंदू समाजातल्या देवीदेवतांना असेल टार्गेट करणं आणि हिंदू समाजाला कमीपणा म्हणजे निचापणा दाखवणं असेल, असा सगळा प्रकार चाललेला आहे. नात्यापुत्यात ही काल परवा अशीच लव जिहादची घटना घडलेली आहे. हे लोन आपल्या अकलूजपर्यंत पोचलेलं आहे. अकलूजमध्येच औरंग्याची स्टेटस ठेवलेल्याच्या घटना गेल्या 4-6 महिन्यापूर्वी घडलेल्या आहेत. त्याच्यामुळे ह्या पाठीमागचा ब्रेन ज्यांचा आहे तो शोधला पाहिजे. कोण त्यांच्या डोक्यामध्ये हे विष भरवतंय, कोण त्यांना मुजाहिद बनवण्यासाठी प्रवृत्त करतंय, तर त्याचा शोध घेणं, कुठल्या लोकांपाशी ते जात आहेत, कुठल्या मस्जिदीमध्ये कुणापाशी ते प्रार्थना करतायत, तो शोध घेऊन हे रॅकेट उद्ध्वस्त करण्याची मागणी खरं तर या निमित्तानं आम्ही केलेली आहे. आणि ह्या सगळ्या प्रकारानं मी सगळ्या हिंदू समाजालाही विनंतीने आवाहन करतो की हे जे विषारी लोन आपल्या इथं पोचलेलं आहे त्याच्याबद्दल सावध व्हा आणि वेळीच ह्या सगळ्या प्रवृत्तींना रोखायसाठी एकत्र या. आपण बघू शकता की पाठीमागच्या काळात सुद्धा अशाच प्रकारचं एक वक्तव्य मुलांनी या व्यक्तीनं प्रभू श्रीरामांच्या याला धरून केलं होतं. मागचं प्रकरण पाहता आताचं जे प्रकरण आहे, पोलीस प्रशासन तुम्हाला पूर्णपणे सहकार्य करतंय. निश्चितपणे आपण निवेदनसुद्धा दिलेलं आहे. काय वाटतं, न्यायाची भावना आहे किंवा जर म्हणजे तुमची नक्की पुढचं पावलं काय असणार आहेत त्या आम्ही गोष्टी? कायद्यावरती विश्वास ठेवणारीच माणसं आहे. कायद्यानंच आपण हा बंदोबस्त करणार आहे. त्याच्यामुळे कायद्यावरती आमचा विश्वास आहे. कायद्याच्या मार्गाने आम्ही जाणार आहोत आणि योग्य तो धडा त्यांना शिकवणार आहोत. म्हणजे हे वारंवार जे प्रकरण होत आहेत, हिंदू अस्मितेवरती घाला घालण्याचं काम जे जिहादी वृत्तीकडून होत आहे, हे नक्की कशामुळं, म्हणजे यांचं टार्गेट काय आहे, काय वाटतं तुम्हाला नक्की? याच्याबद्दल पुरेशी माहिती, जनजागृती आता समाजामध्ये व्हायला लागलेली आहे. गेल्या काही काळात आलेले म्हणजे केरळा स्टोरीसारखा तो पिक्चर असेल, त्याच्यातनं काय सिस्टीम हे सगळ्या देशभरामध्ये राबवत आहेत हे आपल्याला माहीत आहे. आणि हे आपल्या सरकारी एजन्सी IBनं ह्याचे पुरावे दाखवून सिद्ध केलेलं आहे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियासारखी दहशतवादी किंवा दहशतवाद्यांशी कनेक्शन्स असलेली जी संस्था आहे, तिनं संपूर्ण देशभरामध्ये आपलं जाळं विणलेलं आहे. आणि या जाळ्याच्या माध्यमातून काय करतायत की हिंदू मुलींना टार्गेट करणं, हिंदू मुलींचा पिछा पुरवणं आणि त्यांना आपल्या जाळ्यामध्ये उडवून त्या लव जिहादचं शिकार बनवणं, हा एक प्रकार चाललेलाच आहे. आणि जिथं शक्य आहे, ह्या लव जिहाद शिवाय जिथं शक्य आहे किंवा जिथं टार्गेट करता येईल तसं हिंदू देवी देवतांची बदनामी करणं आणि हिंदू समाजाला चारही बाजूनं हिंदू समाजावरती आक्रमण करून त्यांचा भ्रमनिरास करणं किंवा तेजोभंग करण्याचा प्रकार ही सगळी जिहादी मंडळी करतायत. त्याच्यामुळं खरं तर ह्या अकलूजमध्ये घडलेल्या घटनांचा जर विचार आपण केला तर याच्यामध्ये PFIची कनेक्शन्स असणारी मंडळी नक्कीच आपल्या अकलूजच्या परिसरामध्ये आहेत. ह्याचा शोध खरं तर घेतला पाहिजे. ही आत्ता आम्ही विनंती पोलीस प्रशासनाला केलेली आहे.